गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर लास्ट व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलात पेंटिंगला ज्या पण गोष्टी गरजेच्या होत्या त्या आम्ही सगळ्या शेवटी मिळवल्या स्टेशनला जाऊन एका दुकानाच्या इथून. संध्याकाळी मग आम्ही चहा वगैरे करून इथून आता कंटिन्यू करतो. अंधार पडलेला दिसत असेल, झालीये संध्याकाळ, नाश्ता वगैरे करून झालाय, झोप पण झाली बऱ्यापैकी आमच्या तिघांची. अँड नाव इट्स टाइम की आपण आपल्याच हाताने घर थोडस तरी हे क्लिअर करायचा प्रयत्न करू. बघू जमतंय का. पत्रे 3-4 दिवस झालेले आणून, राईट? त्याच्यातच हे बघा, हे असंच ठेवलेलं आहे म्हणून थोडेसे गंजले पण. मग ते वापस आपण क्लीन करून कपड्या बिपड्याने आहे त्याने परत ह्या दिवशी त्या दिवशी पूजाने इकडचं काढलेलं, बट तरी एक सेफ साईड आपण खासून काढू ही वाली भिंत परत. आता हे जबरदस्ती काढायची पंखा. त्याच्यावरून एवढं तरी समजले की कलर मारणाऱ्याने ह्याच्यावरती प्रायमर लावला पाहिजे होता आणि मग प्रायमर लावून पुट्टी लावली पाहिजे होती आणि मग त्या पुट्टीवर परत प्रायमर लावला पाहिजे होता आणि मग त्याच्यावरती कलर लावला पाहिजे होता. त्यांनी ह्याच्यानंतर प्रायमर लावलंच नाहीये म्हणजे कलर पण एकदम असं प्रॉपर खपली निघल्यासारखं निघतंय. आणि ते बघा, जर असं भिंत कलर निघाला आणि भिंत मग आपला हाईट वाईट सोडते ना अंगाला, कपड्याला, हाताला, तर मग आपल्याला प्रायमर लावणं गरजेचं आहे. थँक्यू. पंखा बंद करून टाकलाय बिकॉज ते सगळं धूळ उडते आपण घासल्यावरती भिंत. इकडचं घासून टाकलंय, इकडचं पण, या साईडचं पण, या साईडचं प्लस ह्याच्या पाठी पण थोडंसं आलेलं, हे पण सगळं प्रॉपर घासून टाकलंय, खडबडून एकदम सामान्य पण हलवा झालाय. चला आता याला पटकन झाडू मारून घेऊ म्हणजे धूळ क्लिअर होऊन जाईल. आता हे ब्लॉग मध्ये 0.5 वरती शूट करतो म्हणून कमी दिसतंय, बट हे खूप आहे. एक गलती झाली माझ्याकडून, कपडे बदलले पाहिजे होते, कारण की बघा हाताला पूर्ण न दे चिकट झाले. आता मला घाम तर इतका निघालाय, म्हणजे घाम तर येतोच मला सारखं पूर्ण सगळीकडं ना. तुम्हाला असं दिसणार नाही, सगळीकडे टपके पडून आहे ना, ते आता पायाला चिकट लागायला लागले. तर लादी एकदा पूजाला सांगेल किंवा मी पूजाला सांगेल. आता मला हे वाला प्रायमर मारून घेतो मी पहिला, आणि जरा हे सगळं पाण्याने पहिला हातपाय धुवून घेतो आणि मग बसू आपण प्रायमर बनवायला. एवढंच नाही तर फोनवरती पण बघा, फोनवरती पण खूप सारी धूळ आणि कलर वगैरे उडालाय, ह्याला पण क्लीन करून घेऊ. तर ह्याच्यातून बघा, हे टर्पंट ऑइल, हे आपलं प्रायमर, ब्रश दिलाय आणि 2 bags ऑफ पुट्टी वॉलनट्स. हे कदाचित अजून लागेल, हे मी ट्रायल साठी घेतलं, पण मला बरोबर आलं तर ठीक, नाही तर माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे. झालंच तर ठीक, थोडा प्रयत्न पण करेल, नाही तर मी सरळ मग ते वॉलपेपर किंवा ते PVC शीट असतं, मी तर त्याच्यासाठी पूजा नको बोलते ते, कारण की तिला वाटतं की भिंत परत भिजली की आतल्यात आपल्याला समजणार नाही ते. बट मी ते करेल. लिकेजचा प्रॉब्लेम मला समजला बाथरूमचाच आहे, तर मग
समजलं थोडीफार पण वॉल कुठून दिसते तर मग लगेच ते रिपेअर करू. पण वॉलचं मला पाहिजे सोल्युशन. इट्स नॉट लुकिंग गुड ॲट ऑल. ओके, चला लेट्स प्रिपेअर दिस. काय झालं हे वेगवेगळं का आलंय हे सगळं? ह्याच्यात पाणी नव्हतं ऍड करायचं का? मी त्याच्या डब्यावरती आत्ता वाचलं की ह्याच्यासोबत थिनर मिक्स करायचा होता, जे की मी पाणी मिक्स केलं. आता म्हणतं रंगवायला घेऊ स्वतःच, तर ह्यासोबत पाणी पाणी वेगळं झालंय आणि ते वेगळं आहे. ते लिहिलंय इंटिरियर वॉल प्रायमर थिनेबल म्हणजे सॉल्व्हेंट. ते थिनेबल सॉल्व्हेंट म्हणजे आपल्याला ते थिनर ऍड करायचं होतं ह्याच्यामध्ये. पाणी टाकून मग चुकी गेली वाटतं. मग वरील तरंगात असलेलं नॉर्मल पाणी मी बाथरूम मध्ये फेकून आलो आणि राहिला तो प्रायमर. तर काय आता इथे थिन लेअर ह्याची झाली आहे. मी अजून एक्स्ट्रा हे पण टाकलंय प्रीमियर काय बोलतात प्रायमर आणि टर्पेंट ऑइल पण बरा भरपूर पैकी ऍड केलाय. मला समजत नाही, पकड माझ्या तोंडावरती पकडते. मी त्यांना फोटो पण दाखवला भिंतीचा की मला या भिंतीवर मारायचं. आणि मी जितके व्हिडिओ बघितले सगळ्यांचा प्रायमर पाणी मारून हे करत होते. ह्यांनी मला हे काच दिलं मला समजत नाही. असं ते हातातून निघत पण नव्हतं. ते प्रायमर टर्पेंट ऑइल टाकून टाकून सगळं धुवून काढावं लागलं. दे मी मारू हर्ष. येस दे. शपथ जर हे व्यवस्थित झाला ना माझ्याकडून, पेंटिंगचे कॉन्ट्रॅक्ट द्यायला चालू करेल. बघू कोण देत आहे का. पण हे मी व्यवस्थित करून राहणार स्वतःच. काय तू त्याला पाणी का टाकतेस? तू लांब बस पहिला, तर ते कळर उडाला ना लागेल अंगावरती. लगेच फ्रेंड्स मी किचनचं पण खरडून घेतलंय. इकडून पण इकडून पण. हे काय दोनच वॉल आहेत, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही बाहेरच्या सारखं. तर पूजा आता इथे प्रायमर मारून घेईल आणि मग वाचलंच ते प्रायमर बऱ्यापैकी वाचलंय ना रे. तर मग आजच्या बाथरूमच्या भिंतीला पण मारून घेऊ, वाचलंच तर. चला, तर हा होता डे 1 आजचा आपला पेंटिंग करायला घेण्याचा. ह्याचा आम्ही आमची पेंटिंग स्वतः, जसं टायटल वाचलं असेल तुम्ही तसं. कारण की परत ते पेंटरवरती पैसे घालवा, परत जेवढे पेंटला पैसे त्यापेक्षा 4 गुणा जास्त, म्हणजे जास्त आपण पण करू. आपला तर टाइम फ्रीच आहे असं वाटतंच ना. तर मग लेट्स युटिलाइज दिस इयर. काय बोलते पूजा? फॅन लाव ना. हे इकडे पण मार, इकडे पण आपण नको. हे आपल्याला नवीन बसवून घ्यायचं सगळं काय. इलेक्ट्रिशियनला बोलून ते खड्डा बिड्डा करून ते बसवून घ्यायचं. बाय द वे मी चेक केलं फ्रेंड्स की प्रायमरी एवढं इम्पॉर्टंट काय आहे का नाही ते.
तर युट्यूब वरती समजलं की प्रायमर ऍक्च्युली एक जॉईनिंग कंपाऊंड आहे. दोन गोष्टींना एक घट्ट धरून ठेवतो, म्हणजे मधोमध आहे, पण इथून हे पण धरून ठेवलंय आणि इथून हे पण धरून ठेवलंय. दोन्ही गोष्टींना धरून ठेवलंय, या साईडनी एकाला, या साईडनी एकाला. ओके. ओए कात्या, तेरे भाइयों को साथ मारूंगा, एक साथ मारूंगा. बोल ना. असं दोन्ही बाजूनी पकडून ठेवलं. बेटा घाम आलाय माझ्या मानेवरती. कितीचा वाचलं दाखव. आई, बऱ्यापैकी वाचलंय. ही भिंत आरामात होईल. जे सुकत चाललंय ते बघा, असं थोडं वाईट वाईट पडत चाललंय. ते तिथं नाही दिसणार, लाईट ह्याच्यावरती दिसते, हात बोलावरती दिसते. आता यात कोणी बोलू नका बरं का, किती पेंट मारते आणि तू तसाच आहे. नाही, मी हे खरडत बिरडत होतो, आता मी खालतून क्लीन पण करेल. प्लस ते मीच करतोय. त्या बाईनी जबरदस्ती माझ्याकडून घेतलंय, बिकॉज तिला आवड आहे असं काय काय करायची. दुसरा ब्रश आता वरती शोधायला गेलं तर मग ते वरती आहे, बट ठीक आहे, ती करते तर ठीक आहे. करू मी. नको करते मी. पुट्टी मला वाटतं जास्त लागेल आपल्याला है ना? या भिंतीसाठी तर प्रॉपर एक पॅकेट जाईल. जे काय होतं चांगल्यासाठी होतं, मी हमेशा बोलतच असतो. आता हे बघा, आता त्यांनी ते ऑइल पेंट वाला दिला, त्यांनी सांगितलं हे ऑलराऊंडर आहे, हे तुम्हाला भिंतीवरती पण चालेल, लाकडीवरती. नाही तर मला प्रश्न पडलेला का दिलं ना ऑइल पेंट वाला, मग तुम्ही बघितलंच, कारण की साधं भिंतीवरती मारायचं तेच द्यायचं होतं, बट त्यांनी लाकडीचं पण दिलं, म्हणून आपण त्याला बघा इकडे पण थोडंसं त्या नवीनमुळे ते लाकडाला पण थोडंसं हे झालंय, तर आपण तेच प्रायमर ह्याच्यावरती पण मारून घेतो आहे की नाही. त्या लाकडावरती पण हेच प्रायमर आपण मारतोय कोपऱ्यावरून. सारखं येतो आता ते व्हाईट लागत होतं कलर ड्रेसला, हो, हाताला. तो रोल नाही ठेवून गेले ते लास्ट टाइम मला. तर रोल रोल आहे. कसला रोल? पिशवीत आहे ती. ते रोलर ब्रशवाला. हा. मग त्यांनीच केलं पाहिजे होतं, लवकर झालं असतं. पण तेवढं आपल्याला लिक्विड नाही की ते रोल मध्ये डुबवून मग आपण फिरवू. तिथे हे मारतीच आहे इथे, तर बघा हे असं जसं निघतंय ना कलर, तेच मी बोलतोय. पहिल्या वाल्याने प्रायमर नाही मारला वाटतं, दिसतं पुढे डायरेक्ट हे पेंटचं ते हे लेअरच निघतं आत्ताच्या आता. हे मारता मारता निघत होतं, नाहीतरी मी भिंती घासलीये. हे बघा, मला दाखवतो. हे बघा डायरेक्ट. साईडला. थांब एक सेकंड, मला ते काढू दे. बघा असं डायरेक्ट हेच निघतंय. नका नाही, थांब थांब, चल बाहेर तरी जाणार आत तरी ये. हे मी ऑलरेडी घासलंय बरं का, तरी पण अरे मोबाईल पडला. एवढं कलरचे डायरेक्ट गट्टे निघाल. ती एवढा पार्ट पूर्ण परत कव्हर करावा लागेल. मी मारू का पूजा? मारते. परत थोडं एक्स्ट्राचं खरडून घेतलंय आणि इथे प्रायमर मारून झालाय पूर्ण त्या भिंतीला, दरवाजाच्या पाठी पण मारलं तुला पूर्ण. इथे पण प्लस हे बघा, इथून इथं मारलंय का रे परत खाली खरडल्यावरती. पूर्ण सगळं मारलं तिथे. तर आता एवढ्यापासून ते एवढी भिंत आणि एवढी खरडून घेऊ. उद्या प्रायमर सुकेल. आता परत तो बनवावा लागेल, कारण की एवढा त्याचं बघा प्रायमर पूर्णपणे संपण्यात आलाय. तर आता मला कलर काढायला दे ना. आणि तुझ्या हाताला कुठे कुठे कलर लागला? इथे लागले हे आणि इथे. हा, तर हे कशाने निघेल? टर्पेंट ऑइल. हा, चला हो करून घेऊ. खालती पण थोडं खरडून घेऊ. हा, थिनर नाही निघणार. तेच आहे थिनर आणि ते एकच आहे वाटतं. आता हे वाला ना वाटतं आहे बघा, त्यांनी निघतंय लगेच. ते असं करून काढून घेतो. हे नको बघू, तुला काय सांगितलं मी, पाण्याने नको खेळू. ह्याच्यावरती उडणार पाणी. ते पण करून घेतो आणि मग बसू आपण जेवायला फ्रेश अप होऊन. ओके पूजा? हा. अरे ए बाबा, ते नको त्यांनी करू, तो अजून पसरवशील नाही तर. पण कशाने करते तू ते? हे थिनरने. हा, थिनरने. नेल पेंटच्या? हा. अरे राहू दे, आपण टर्पेंट ऑइल खूप येते, त्यांनी क्लीन करू. बस ते मी फक्त पत्र्याने घासलं तरी निघतोय. एवढी मेहनत आहे घासत बसण्यापेक्षा. मी करतो ती मेहनत. टर्पेंट ऑइल राहू दे उद्यासाठी. आणि इथं पूजानी वेगळेच ट्रिक लावले, ह्याच्यामध्ये टर्पेंट ऑइल घेऊन ते कपड्याने पुसत बसले. हे बघा,
टर्पंट ऑइल पण वेस्ट नाही होते आणि निघतं पण हे सगळं काय. तेवढं लादीला वास येत राहणार टर्पंट अरे ऑइल. पण मी दादी पुसणार ना. मग मला लवकर जेवढं जमतं तेवढं घे फक्त. छान छान आंघोळ करून झाली थंड थंड पाण्याने आणि तो तेवढ्यातच पूजाने पण सगळं आवरून घेतलं. तिने पण आंघोळ केली. बुगू पण फ्रेश अप झाली. नाव टाइम फॉर डिनर. छान छान पूजाने बनवलंय. आणि कुठे गेलंय इकडे अंडा राईस जे मीच सांगितलं तिला की तर डाळ भात कुकर विकर लावणं. मी बोललो नको एवढंच बनव, काम खूप झालंय, हे बनव मस्तपैकी खाऊ. जमला तर बाहेर ड्राईव्ह करायला जाऊ, नाही तर मी कालचा व्लॉग एडिट करायला बसतो आणि बसून निवांत थोडंसं टीव्ही बघून झोपू आणि उद्या उठून बघू. हे बघा हे सुकल्यावरती कसं दिसतंय. रात्री 2 वाजत आलेत. पूजाने आता रात्रीचा हे मागवलंय काहीतरी कोल्ड्रिंक टाईप आहे बोबा. तर मी तर नको बोललो बट तरी त्यांनी मागितलं. ऍक्च्युली पूजाची ना ही काहीतरी एक असं मेजर सायकोलॉजिकल कंडिशन आहे. तर असं बोलतात की जे लोक रात्रीचं लय असं काम आवडत बसतात, परत खायला प्यायला हे ते खायला प्यायला तर मी पण बघायचो बट आजकाल मला नाही मन करत. असं वाटतं आरामात झोपू दे, पोटाला आराम भेटल. पण तसं होतं त्यांचं करू द्यायचं त्यांचा, बिकॉज ते घरचा पसारा किंवा पोटाची भूक नसतात मिटवत. ते त्यांचा काहीतरी एक स्ट्रेसफुल टाइम असतो ते नीट करायला बघत असतात. स्ट्रेसफुल मेमरी असते ते त्याला ठीक करायला बघत असतात. रात्रीचे 2:15. मग काय कोणासाठी काय मागवलंयस तू पूजा? वाव हर्ष तुझ्यासाठी हे मागवले. काय रे जसं मी टेस्ट करते हर्ष. ते तुझ्यासाठीच आहे, नाही ते माझ्यासाठी मग माझं ते बघ, हे माझं आहे. मग तुम्ही माझ्यासाठी काय मागवलंस? तुझ्यासाठी चॉकलेट फ्लेवर मागवलाय मी. जे मला नको आहे. मी काय पिलं तर पिईल मी गोष्ट यार. नको ना. नको. मग तुला पाहिजे. नेवर डू दॅट बेटा. कुणाला कोणती गोष्ट नको तर तू घेशील तसलं करू नको अजिबात कधी. अरे पहिले टेस्ट कर. बिकॉज आय हॅव डन दॅट लॉट्स ऑफ टाइम. And I don't want her to face that. हे खाऊन घेऊ. दुसरं दाखव, ते दाखव मला, ते दाखव. तसं मग मी नको बोललेलो ना रे माझ्यासाठी. तुझ्यासाठी मेहरबान आहे. काय पण मला नकोच पाहिजे होतं तर कसलं मेहरबान. बघ हाय हे माझं आहे. दाखव ना, टेस्ट करू दे ना मग. बघूला कसं बरोबर लक्षात राहिले फ्रेंड्स. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, मी तिने हाफ पॅन्ट घातली. ऑफकोर्स आता रात्रीच्या टाइम आपण आरामात आईस पैसा झोपतो. हाफ पॅन्ट आहे तिची छोटी. बघूला खूप वेळा सांगितलं की बेटा मी ब्लॉग काढत असताना, व्हिडिओ काढत असताना ट्राय कर. पाय एकदम उघडे नाही दिसले पाहिजे. तर तिने बरोबर मांडीवरती बघा कशी उशी घेऊन बसली. बेटा त्यामुळेच घेऊन बसली ना. हा लक्षात ठेवते. हा बघ त्याच्यात बोबा आहे. गपचूप एक माझ्यासाठी मिरिंडा मागवला असता किंवा माउंटेन ड्यू बस होतं. शिडी नसणार आहे ना तोपर्यंत स्वाती ताई येणार नाहीये. मी शिडीवरच बसणार आहे. स्पीकरवरच आहे. आज मी शिडीवरच बसणार आहे आणि शिडीवरच जेवणार आहे. मला शिडीवरून खाली उतरायचंच नाही. काल स्वाती स्वतः पण पडली असती. काल एसी वाला आलेला ना, काल पूजा स्वतः पण पडली असती त्याच्यावरूनच. इथे 2 बेंची मी आले ना, आपण आधी शिडी घेऊन येऊ. हे हर्ष त्या डोअरचं पण काय ते बघा. डोअर तो उभा कर ना तिथे यार. म्हणजे तो नाही बसत आहे तिथे, साईड नाही बसत आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नेक्स्ट डे मॉर्निंग काय करणं चालू आहे. चला तर आपला डे 2 जिथं आपण आज पुट्टी मारणार आहोत भिंतीवरती. ते बऱ्यापैकी सुकलंय सगळं. ते बघा तिथे पण. तर पूजाने मला हे भांड दिलंय पुट्टी बनवण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये आपण पुट्टी बनवून घेऊ. पण पूजा ह्याच्यामध्ये पीठ मळायची. पण पूजा तू हे का रिजेक्ट करतेस बरं? म्हणजे हे चालेल ना का तू ह्याला परत वॉश करून बनवणार आहेस? नाही ते तुटलंय कसं. ते झाड लावण्यासाठी घेणार होती भांड. अच्छा कुठे तुटलंय? इथे तुटलंय, क्रॅक गेलाय. ठीक आहे चला पुट्टी बनवून घेऊ. पुट्टीचा हात मारून घेऊ. पुट्टी जास्त नाहीये, बाहेरच्या हॉलमध्येच मारून घ्यायचं. बघू आपण 2 पुट्टीच्या पॅकेट मधून एक घेऊ आता. अरे
तुटलंय सर, तुटलेलं पॅकेट दिलं की काय? आता आय विश की ह्याच्यातून पुट्टी कमी नसते व्हायला पाहिजे. यात वापरलेली पुट्टी आपल्याला दिली तर नाही ना? मला पागल तर नाही बनवलं यांनी. जाऊ दे, तर मी पहिल्यांदा करतो म्हणून मला एक एक डाऊट येतोय की असं तर नाही तसं तर नाही. ठीक आहे, आज शिकण्याचा फेज आहे, पहिल्यांदा करतो तेव्हा बघू. बिकॉज छोटा मोठा पण नाही फाटलं असेल तेव्हा तुम्हाला दाखवतो. प्रॉपर असं आहे बघा, प्रॉपर इथं पूर्ण असं प्रॉपर फाडून. आणि त्यांनी मला काल दिली पण कशी ऍक्च्युली डायरेक्ट पिशवीत पॅक करून दिलेली. आणि यावेळेस मी प्रायमर सारखे चुकी नको म्हणून प्रॉपर हे ऍप्लिकेशन वाचून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये अराउंड 40% पाणी मिक्स करायचं आहे. आपल्याला पर्सेंटेज वाईज तर नाही समजणार, बट जेवढं हे आहे तेवढंच आपण ठीक आहे. पहिले एवढं ट्राय करून बघू. उद्या थम्सअप मागवला? अरे 1 रुपयाला आलाय तो. 1 रुपये? हा. मग 30 तरी मागवायचे, म्हणजे दिवसाला 1 बॉटल 1 महिनाभर. आता हे आय एम शुअर की हे माझ्यासाठीच आहे. बुग्गूला सर्दी आहे, पूजा काय पीत नाही, माझ्यासाठीच मागवले तिने, कारण की तिने बुग्गूचे डायपर मागवलेले, तर त्यासोबत ही ऑफर भेटली वाटत. ही पुट्टी पहिला तर मी या भिंतीवरती ट्राय करणार आहे, बिकॉज मला नाही समजत. आता मी त्याला कितीतरी सिमेंट पॅकेट बघा पूर्ण मिक्स केलं, थोडंच बाकी आहे, तरी पण ती थोडीशी आहे ना, थोडीशी बघा थिकच आहे अजून. ठीक, म्हणजे अजून प्रॉपर तशी अशी घट्ट झाली नाही. खूप ट्राय केलं मी, बट ठीक आहे चला. पेटे. त्या भिंतीवरती मारून झालं फ्रेंड्स. इकडे पण हे बघा, इकडे पण मारून झालं आणि इकडे पण. आता मला ऍक्च्युली निघायचं एका कामासाठी, रूल्स रेग्युलेशन्स मी आणि अजून काही आहेत बिल्डिंगचे मेंबर्स, तर आम्ही आता चाललोय त्याच्यासाठी ते प्रिंट आउट काढायला, व्यवस्थित छापून मग बिल्डिंग खाली लावणार. तर आता निघावं लागेल त्यासाठी. म्हणून मी काम कोण करणार आहे माझ्यावरचं? पूजा. पूजारी बरोबर करते तुझं. तिला म्हटलं बरोबर करशील का, तर मला काय बोलते, मला अंडर एस्टिमेट करू नकोस. अंडर एस्टिमेट नाही करत, बट ते उगाच कमी जास्त नको करायला. करेल पूजा करेल, मला आहे विश्वास. चला मी रेडी होतो आणि जातो. ए गुगू, तुला मी काय सांगितलं बेटा, नको ना हात लावू. पूजा मी निघतो. संपवू नकोस तू, तर 2 भिंतीतच संपवू शकतो. बघ जास्त बनवायचं जमलं तर बनव, नाही तर ठीक आहे. काय बाबा, हे संपवणार आहे आणि मग बाकीचं उद्या आपल्याला जायचं पण आहे. येस बेटा, मी कामाने मी चाललोय, तर का चला बाय. पूजा गेला त्याला जाऊन येऊ दे ना, आपण जाऊया. काय औषध आणलं बाबा, 2-3 दुकानं फिरलो आम्ही. हिथं प्राइस एकीकडे 2800 होत होते. मग ते हे आहेत ना आपले पुजारी दादा, त्यांच्या कॅटरिंगच्या ह्याच्यावरती गेलो, शॉपवरती. मग त्यांनी ओळखीने एक फ्लेक्सवाले शोधले, बोर्डवाले, जे रेंट मग अशी बोललो ते हे करायचं ते. मग त्यांच्या दुकानात गेलो. मग त्यांनी कमी करून करून पहिला 1200 बोलले, नंतर साईज वाईज समजल्यावरती ते मग 1800-600 पर्यंत बोलत होते. मग म्हटलं तुम्ही फायनल ड्राफ्ट तयार करा, मग आपण प्राइस अजून निगोशिएट करू. आणि मग येता येतं पूजाने सांगितलं औषध घेऊन ये बुगूच्या खोकल्याचं. मग आपण आणलंय ते. निघायला रेडी? हे घे, तू खाऊन घे जा. अरे तू छोटीच कधी होती बेटा, तू मोठीच आहेस. आणि मग येता येताच आपण सोसायटीमध्ये आता ते रूल्स नियम्स वगैरे बऱ्यापैकी चालू आहे फ्रेंड्स, की बाहेरची व्हेकल्स आता अलाउड नसणार आहेत. ओके, जे राहतात आणि जे टेनेंट आहेत त्यांचंच असेल. तर त्यासाठी काय सोसायटीकडून स्टिकर्स भेटलेत स्कूटी आणि कार साठी, तर ते आता मी बसवून घेतो. नंतर बसू, आता आल्यावरती. आता काय घालू नको, बिकॉज निघालेत बाकी. हो बरं,
कुठं चाललंय आणि काय सीन आहे ना हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेल. हा ब्लॉग करू इथेच पूर्ण. एकदा तुम्हाला दाखवून घेतो की बघा हे तर आपण काल प्रायमर मारलंय तरी पण असं दिसतंय व्यवस्थित जरा. आणि जी आपण आज पुट्टी मारली आहे हे बघा किती असं वाटतंय बऱ्यापैकी मारले ना मी. थोडीशीच मारली वाटतं का पूर्ण मारली नाही कॉर्नर पर्यंत नाही गेलो ते. संपलं ते एवढं. नाही तिथपर्यंत मारले इथपर्यंत. हे आपण परत एक हात आपल्याला ह्याचा मारायचा आहे प्रायमरचा घासून विसून. आणि मग कलर उद्या बघू काय होतं ते, परवा बघू. बिकॉज उद्या ब्लॉग या मी जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल असेल आणि काय मध्ये घडलं कसं काय ते त्याच्याबद्दलचा. ओके, कलरिंगचा ब्लॉग आपण आता परवा कंटिन्यू करू. ठीक आहे. हो, आता फिरून आलो एवढं आंघोळ करावी लागेल. आय गेट फ्रेशन अप. इतका वेळ दिला आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळं नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय फ्रेंड्सला बाय कर. जाऊ दे फ्रेंड केस विचारते. काही सजेशन देऊ शकता तर नक्की द्या. बाहेर आता पेंट आपण नॉर्मल वॉल पेंट लावूया की डिस्टेम्पर लावूया की लस्टर, पण हे मिक्स झालं पाहिजे आणि कलर आहे आपल्याकडे. जाऊ द्या ते नंतरच बघू. बाय बाय.